मला एक मिनिट साहेब बोलतो. हॅलो. हा साहेब बोला. कोण? पुजारी अरे मल्लिकार्जुन, तू कुठल्या तरी एका माणसाला ब्लॅकमेल करतोय ते कुठल्या तरी एका पोरीवरनं. तुमच्याकडे आले का साहेब? अरे माझ्याकडे नाही, ते शरद पवार साहेबांनी प्रफुल्ल पटेलकडे गेले. साहेब ब्लॅकमेल करत नाही साहेब, ती मुलगी आपल्याकडे न्याय मागायला आलेली ती. आहे. काहीतरी करतो नको ते उद्योग. मी काय केलं साहेब? मी त्याला थोडी ब्लॅकमेल केलेलं. मालक बिल टी सिरीजचा मालक आहे तो समोर. हो साहेब माहिती आहे मला. ती मुलगी आत्महत्या करायला गेली होती म्हणून माझ्याकडे. मरू दे तिला. तू कशाला बदनाम होतो त्याच्यामध्ये? मी काय बदनाम? मी काय त्याला काय बोललो का साहेब? मी काहीच नाही बोललो ना. फक्त तोच मला बोलला की त्या मुलीला समजावा, गुन्हा दाखल करू देऊ नका. बोला मी काय समजावणार बाबा, तुझं काय असेल तर. तो येऊन भेटून गेला मला नवी मुंबईमध्ये. बोला मी समजावतो त्या मुलीला. ब्लॅकमेलचं काय विषय? त्याच्यामध्ये पडू नको, त्याला सांग तुझं तू बघ. ठीक आहे साहेब. महिला अत्याचाराच्या घटनांनी समाजमन व्यथित झाला आहे. मात्र त्याचं हीन राजकारण विरोधक करत असल्याची टीका सत्ताधारी नेते करत आहेत. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड हे त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमी चर्चेत असतात. राम मांसाहारी होता असं बोलून धार्मिक वाद वाढवणारे जितेंद्र आव्हाड, महाडच्या पावनभूमीवर जाऊन महामानव बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो फाडणारे जितेंद्र आव्हाड आता नव्या वादात सापडले आहेत. महिलांबाबत आव्हाड अत्यंत असंवेदनशील असल्याची चौफेर टीका त्यांच्यावर सत्ताधारी महिला नेत्यांनी केली आहे. जितेंद्र आव्हाड यांची एक ऑडिओ क्लिप आता चांगलीच व्हायरल झाली आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये जितेंद्र आव्हाड हे मल्लिकार्जुन पुजारी यांच्याशी संवाद साधताना दिसत आहेत. जाऊ दे मरू दे तिला, तू कशाला बदनाम होतो, असा संवाद यात ऐकायला मिळत आहे. आत्महत्या करायला चाललेल्या मुलीला ती पोरगी मरू दे, मला काही देणं घेणं नाही, असे संतापजनक वक्तव्य केल्याचं या कथित क्लिपमध्ये ऐकायला मिळत आहे. याचमुळे आव्हाडांवर आता महिला नेत्यांनी अत्यंत संतापजनक शब्दात टीका केली आहे. अत्याचार झालेल्या लेकीला न्याय द्यायची वेळ आली तेव्हा अत्याचाराला पाठीशी घालण्याइतकी मस्ती आव्हाडच्या अंगात आली आहे. एरवी मीडियासमोर सोंग आणून महिला सुरक्षेच्या गोष्टी करणाऱ्या जितेंद्र आव्हाडांची खरी नियत आता लपून राहिली नाही, अशी घणाघाती टीका सत्ताधारी महिला नेत्यांनी केली आहे. याआधी या आव्हाडांवर एका महिलेचा विनयभंग केल्याचा गुन्हा दाखल झालाय. भाजपच्या महिला मोर्चा अध्यक्ष चित्रा वाघ यांचे चारित्र्य हनन करण्याचा प्रकार माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला होता. आव्हाड यांनी चित्रा वाघ यांच्या संदर्भात बदनामकारक मजकूर ट्विटवर अपलोड केला होता. मात्र एरवी महिला सुरक्षेवर प्रवचन देणाऱ्या सुप्रिया सुळे आणि कॅमेऱ्यासमोर येऊन नौटंकी करणारे जयंत पाटील आणि रोहित पवारांसारखे नेते सुद्धा आव्हाडांच्या या कारनाम्यांवर मूग गिळून गप्प आहेत, अशी टीका आता ऐकायला मिळत आहे. राजकीय स्वार्थासाठी आव्हाडांना आणि गुन्हेगारांना पाठीशी घालणाऱ्या या नेत्यांचं ढोंग आज साऱ्या महाराष्ट्रानं पाहिलंय. यांच्या या सडक्या मानसिकतेमुळेच गुन्हेगारांची हिंमत वाढते आहे. पण आव्हाड सारख्या नेत्यांची मस्ती कशी उतरवायची आणि गुन्हेगारांना वटणीवर कसं आणायचं हे या महाराष्ट्राला नीट माहीत आहे, अशा शेलक्या शब्दात आता महिला नेत्यांनी आव्हाडांच्या या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला आहे.